विक्रमगड तालुक्यातील तलवाडा रस्त्यावर असलेला महत्त्वाचा पेट्रोल पंप आज 14 एप्रिलला पूर्णपणे बंद राहिल्याने वाहन चालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे या पंपावरच परिसरात सीएनजी उपलब्ध होत असल्याने त्याचे महत्त्व अधिक असून गेल्या 2 दिवसांपासून सीएनजीचा पुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे। आजच्या घडीला परिस्थिती आणखी बिकट झाली असून पेट्रोल व डिझेल या दोन्ही इंधनांचा साठाही संपल्यामुळे पंप पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत। सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल या तिन्ही प्रकारचे इंधन उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संताप व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। पंप व्यवस्थापनाकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत। साठा सुरळीत होईपर्यंत पंपावर येऊ नये असा स्पष्ट संदेश देण्यात आला असून त्यासाठी पंपावर सूचना फलकही लावण्यात आले आहे। तरी देखील अनेक वाहन चालक माहिती अभावी पंपावर येत असून त्यांना परत जावे लागत आहे। या अचानक बंदमुळे रुग्णवाहिका, प्रवासी वाहतूक तसेच रोजंदारी करणाऱ्या वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे। पर्यायी पंप दूर अंतरावर असल्याने नागरिकांना अतिरिक्त वेळ आणि खर्च सहन करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। अन्यथा पुढील काही दिवसात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। इंधन हा आधुनिक जीवनातील अत्यावश्यक घटक असून त्याचा पुरवठा खंडित झाल्यास केवळ वाहन चालकांनाच नव्हे तर संपूर्ण आरोग्य सेवा, प्रवासी वाहतूक, शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि रोजंदारीवर अवलंबून असलेले नागरिक यांच्यावर थेट आणि गंभीर परिणाम होतो। ग्रामीण भागात पर्यायी इंधन केंद्रे दूर असल्यामुळे अशा अडचणी अधिक तीव्र होतात। त्यामुळे प्रशासन आणि पुरवठा यंत्रणेने इंधन साठा व वितरण व्यवस्था वेळेवर आणि सातत्याने सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, विक्रमगड। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।